जिल्हा परिषद पंचायत समितीची बिगुल वाजलेला आहे. अनेक उमेदवार हे इच्छुक उमेदवार रिंगणात सध्या उतरले आहेत. आपल्यासोबत सध्या उसगावमधून ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवार मिळवले ते राजू यादव आपल्यासोबत आहेत. मला काय सांगा, खरं तर अनेक लढायांमध्ये आपण समोर आलो आहेत. सध्या आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक संधी दिलेली आहे. कशाप्रकारे संधी सोनं करणार आहे? उंचगाव गाव हे जवळ 60,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि उंचगावला लागून सरनोबतवाडी आणि गांधीनगरचे 2 प्रभाग. आणि उंचगावमध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे रस्त्याचे प्रश्न आहेत, पाणी आमच्या इथे एक दिवस आड येतं आहे, हे कचरा तर असा मोठा ढीग असतो, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, असे अनेक प्रश्न आहेत. ते मी सोडवण्यासाठी तर मी तुम्हाला सांगायला हे करेन की मी बँक आपल्या दारीची योजना राबवली. म्हणजे थेट बँक आमच्या उंचगावमध्ये आणून 500 लोकांना एकत्र बसून मी बँकेचे पैसे वाटप करतो आहे. पेन्शनधारक 65 वय ज्यांचं झालेलं आहे, जो शासनाच्या ह्याच्यात बसतो आहे निकषात, त्या सर्वांना पेन्शन मिळावं ह्यासाठी मी लढा दिलेला आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल या चिन्हावरती मी उंचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातनं जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे. खरं तर शहरालगत असणारी गावं आहेत. या गावांसाठी अनेक वेळा तुम्ही रस्त्यावर उतरलेला देखील पाहायला मिळालेलं आहे. अनेक वेळा आता संधी दिलेल्या आहे. लोकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचणार आहात? लोकांना आज माझा चेहरा म्हणजे मी सतत रोज ह्या ना त्या कारणासाठी रस्त्यावर आहे. अगदी रस्त्यावर म्हणजे रस्त्यावर खड्डे पडले, लाईटचे कुठला विजेचा कुठला प्रश्न असेल, शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो रात्रीची वीज नको, दिवसा शेतीसाठी वीज हवी, ह्यासाठी रस्त्यावर अगदी हायवे आमच्यापासून उंचगावमधून हायवेचं काम झालेलं आहे, ते दर्जेदार व्हावं. म्हणजे उंचगावकरांना ह्यापूर्वी इतका त्रास झाला आहे 30 वर्षात, होऊ नये ह्यासाठी रस्त्यावर उतरून अगदी त्या पुलाची लांबी रुंदी उंची वाढवा, त्या पुलाखाली होणारी वाहतुकीची कोंडी सोडवा, असं सतत रस्त्यावर आहे. आणि लोकांना माझं एक आव्हान आहे की मी उंचगाववाल्यांची सेवा करायची, जे जनतेची सेवा करायची माझ्या मनामध्ये भावना आहे. मी सतत रस्त्यावर असल्यामुळे मला प्रश्नांची जाण आहे. अगदी तुमच्या माध्यमातून बघितलं असेल, अनेक केसेस माझ्या अंगावरती आहेत. मी जनतेसाठी केसेस अंगावर घेतलेला एक कार्यकर्ता आहे साधा. आणि उद्धव साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे, मला संधी दिल्या, त्याचं सोनं करण्यासाठी मी जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी उंचगावच्या आणि जनतेनं मला स्वीकारावं, हे माझी भूमिका आहे सर. खरं तर आता तुम्ही लढा दिलेला आहे, केला, आता कुठंतरी याची पोचपावती मिळण्याचा वेळ आलेला आहे. तेव्हा जनतेने ही पोचपावती द्यावी, यासाठी जनतेला नेमकं काय आव्हान करायला नेमकं? खरं तर हा प्रश्न म्हणजे अगदी हे म्हणजे उद्धव साहेबांनी आणि आमचे जिल्हा कार्यकारिणीनं माझ्यावर विश्वास ठेवला. आणि उंचगावसारख्या म्हणजे आज तिकडं धनशक्ती आहे आणि अगदी म्हणजे सामान्य रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. खरं मला उद्धव साहेबांच्या माध्यमातून आणि ह्या आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून मला संधी दिली. म्हणजे एवढ्या आज बघितलं तर इथं म्हणजे काय तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय फिरत असताना की प्रचंड धनाचा वापर असतो आहे. तरीसुद्धा मी एक सामान्य रस्त्यावरच आहे, अगदी मोटरसायकलवर फिरणारा चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्याला संधी दिली आणि 100% जे काही लोकांचे प्रश्न आहेत मी 100% आपल्याला ग्वाही देतो की 100% सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. नक्कीच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. खरंच बघितलं तर अनेक वेळा आपण राजू यादव हे शिवसेनेच्या माध्यमात आपण अनेक वेळा नाव ऐकले आहे. आता ते सध्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. लोक देखील भरपूर असा प्रतिसाद देतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकी जनता काय त्यांच्या कामाची पोचपावती कशी देते हे पाहणं गरजेचं राहणार आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.